4 वर्षांनी ही रेसिपी केली, वाटलं नव्हतं एवढी छान जमेल आणि नवऱ्याकडून ही भरभरून असं कौतुक भेटलं. तर चला बघूयात आजची ही रेसिपी. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. मी भाग्यश्री माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर रात्रीचे साधारणतः 9:30 वाजलेत आणि मुलींना पण मी झोपवलेलं आहे. घरातली सगळी कामं झालेली आहेत आणि मी आता रव्याचे लाडू करत होते. मग म्हटलं चला ही रेसिपी तुमच्या बरोबर पण शेअर करूयात. बरेच दिवस झाला असं काही घरगुती असं काही मी गोड पदार्थ केला नव्हता. चिवला प्रचंड गोड आवडतं, तर खास तिच्यासाठी म्हटलं आज रव्याचे लाडू करूयात. आणि सकाळचा मला वेळ भेटत नाही म्हणून आता सगळी कामं उरकलेत आणि आता मी ही रेसिपी करणार आहे. तर चला तुमच्या बरोबर पण ही रेसिपी मी शेअर करते. तर चला सुरुवात करूयात. तर आता बऱ्याच दिवसातून मी करते, त्याच्यामुळे म्हटलं आधी थोडे करावे आणि त्यानंतर मग जर झालेत चांगले तर पुन्हा ही रेसिपी आपण पुन्हा करता येईल. तर मी इथं वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे आणि साधारणतः या वाटीने मी 2 वाटी रवा घेणार आहे आणि तो आपल्याला आधी छान भाजून घ्यायचा आहे. तर इथं मी मंद आचेवर साधारणतः एक 10 ते 15 मिनिटं एक सोनेरी कलर होईपर्यंत हा रवा भाजून घेणार आहे. आता रवा छान भाजलेला आहे. आता मी यामध्ये ना थोडंसं तूप ऍड करणार आहे. इथं मी चांगले मोठे 2 चमचे 2 ते 2.5 चमचे तूप ऍड केलेले आणि लागल तसं आपल्याला तूप यामध्ये ऍड करत जायचंय आणि छान असा रवा परतून घ्यायचा आहे. आणि तुपात छान हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे आणि चांगला असा भाजून घ्यायचा आहे. आता चांगला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे. तर इकडे एका साईडला आपला रवा भाजतोय, मग म्हटलं तोपर्यंत ड्रायफ्रुट्स पण चिरून घ्यावेत. तर आता एका साईडला ड्रायफ्रुट्स चिरून घेते. तर आता रवा छान भाजलेला आहे आपला, बघू शकताय. आता मी गॅस बंद करते. तर आता हा भाजलेला रवा मी मिक्सर जारमध्ये काढून घेते, कारण आपल्याला हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे. तर हा सगळा रवा आता मी काढून घेणार आहे. तर हा आता मी रवा काढून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी आता थोडीशी वेलची पूड ऍड करते. आणि आता आपल्याला हे ना मिक्सरला छान फिरवून घ्यायचंय. आता हा रवा ना मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलाय. साधारणतः मी एक 3 ते 4 सेकंदच फक्त मिक्सर चालवलाय. अगदी आपलं मीठ कसं असतं ना त्याप्रमाणेच आपल्याला रवा ठेवायचा आहे, कारण हा आधीच छोटा होता त्याच्यामुळं जास्त फिरवायचा नाहीये हा रवा. आता मी यामध्ये पिठी साखर पण ऍड करते. 1 वाटी मी पिठी साखर घेतली. ज्या वाटीने मी रवा घेतला ना त्याच वाटीने मी 1 वाटी पिठी साखर घेतली होती. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. आता इकडे मी 2 चमचे तूप घेतले आणि यामध्ये आता मी ड्रायफ्रुट्स घालणार आहे. चांगले गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचे. तुपात चांगले मी ड्रायफ्रुट्स असे गोल्डन कलरचे होईपर्यंत परतून घेतले आणि ते गरम झालेलं तूप मी या मिश्रणात ओतले. आता हे आपल्याला हलक्या हाताने छान याच्या गुठळ्या ज्या झालेल्या असतात ना पिठी साखराच्या वगैरे त्या मोडून घ्यायच्यात आणि थोडंसं ते कोमट असतानाच हे सगळं करायचं. तर चला मस्त असे लाडू वळून घेते. बघू शकताय खूप छान लाडू व्हायला लागले. आता पटपट लाडू तयार करून घेते. तर चला आपले मस्त असे लाडू तयार झालेत.
आणि बऱ्याच दिवसांनी करत होते, त्याच्यामुळे भीती वाटत होती की जमतायत की नाही, पण छान जमले. आणि साधारणतः एक 9:30ला सुरुवात केलेली, आत्ता वाजले 10:30. पण किचन ओटा वगैरे सगळं मी क्लीन केले, त्याच्यामुळे एवढा वेळ झाला. आणि शूट करायचं म्हणलं तर तेवढा वेळ जातोच. तर मस्त असे झालेत. आणि साधारणतः 2 वाटीच्या प्रमाणानुसार ना 12 लाडू झाले होते. आणि यातले 2 लाडू तर माझ्या मिस्टरांनी खाल्ले आणि 1 लाडू मी खाल्ला. सो असे एक आता 9 लाडू शिल्लक आहेत. तर चला, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट करा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.